Good morning, students. Today we are here with the Environmental Management Part 2, that is Session 2 from Science 2. So, to begin with, here is a story that is a big story of a small man, Zadao Molai Payang from Assam, and he has been working as a forest worker since the age of 16 years. And he has planted 1360 acres of land and covered a barren area. म्हणजे बॅरन एरिया म्हणजे काय की जे काही ओसाड जे माळरान ज्याला म्हणतो आपण किंवा ओसाड जमीन होती त्याला ह्या व्यक्तीने म्हणजे जडाव मोलाई पयांग यांनी याला फॉरेस्टमध्ये कव्हर केलं हे केलेलं आहे म्हणजे कन्वर्ट केलेलं आहे. अँड दिस इज द जंगल ऑफ कोकिलामुख इन जोरहाट डिस्ट्रिक्ट ऑफ आसाम. हे पण इथे लक्षात घ्यायचं आहे. आणि 30 वर्षाचं अथक परिश्रम, हार्ड वर्क, it has been behind this conversion of 1360 acres of land into forest. And this person, he has been honored with the prestigious Padma Shri award by government of India for this unparalleled work. म्हणजे त्यांचं हे जे व्हॅल्युएबल वर्क आहे त्याच्यासाठी त्यांना पद्मश्री अवॉर्ड सुद्धा गव्हर्नमेंटने दिलेला आहे. अँड दिस जंगल इज नाव नोन ॲज द मोलाई जंगल. मेनी पीपल come together to destroy the forest, but a single person, if determined, can establish a new forest. म्हणजे लक्षात घ्या की हे स्टेटमेंट अतिशय थोडंसं मार्मिक असं हे स्टेटमेंट आहे. मेनी पीपल कम टुगेदर टू डिस्ट्रॉय द फॉरेस्ट. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला उद्ध्वस्त करायची असेल तर आपल्याला एकत्र यावं लागतं. अशा विध्वंसक ज्या प्रवृत्ती असतात समाजामध्ये त्या एकत्र येऊन एखादी गोष्ट डिस्ट्रॉय करू शकतात. परंतु एक सिंगल पर्सन काय करू शकतो हे याचं एक मूर्तिमंत उदाहरण आहे. बट अ सिंगल पर्सन इफ डिटरमाइंड कॅन एस्टॅब्लिश अ न्यू फॉरेस्ट. म्हणजे फक्त त्याच्यासाठी असणारं जे डिवोशन आहे, डिटर्मिनेशन डिवोशन, दिस कॅन बी यूज्ड हिअर इन विथ द सेम मिनिंग. जे डिवोशन आहे ते खूप महत्त्वाचं आहे. आणि अशा पद्धतीची ही बिग स्टोरी ऑफ अ स्मॉल मॅन हा पार्ट आपल्याला सिलेबसमध्ये आता जरी असेल तरी तो आपल्याला इथे क्वेश्चन आन्सर्स याच्यावरती विचारले जाणार नाहीत, हे लक्षात घ्यायचं आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे एक लक्षात घ्या की ज्यावेळेस आपण सायन्स शिकतोय, ज्यावेळेस आपण कुठलाही विषय शिकतोय, नॉट ओनली सायन्स, वी शुड ऑल्सो लर्न सम लाईफ व्हॅल्यूज फ्रॉम दिस सब्जेक्ट्स. म्हणजे जीवनाशी रिलेटेड काही लाईफ व्हॅल्यूज ज्याला म्हणतो आपण, जीवन मूल्य म्हणतो, जी आपल्याला जीवन जगण्यासाठी खूप महत्त्वाची आहेत. मी तुम्हाला गुगल मीट घेतली त्यावेळी सुद्धा सांगितलं की तुम्ही जे कोमल गनात्रा ही जी हे आहे व्यक्ती आहे, शी इज एन IAS ऑफिसर, त्यांचं तुम्ही एक हे पहा, लेक्चर ऐका. आणि त्या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर त्यांच्या अनुभवातून त्यांनी कथन केलंय. तर त्यामध्ये त्यांनी एक स्टेटमेंट वापरलंय पहा की UPSC इज नॉट आस्किंग यू थिअरॉटिकल नॉलेज, इट इज आस्किंग यू प्रॅक्टिकल नॉलेज. म्हणजे लक्षात घ्या, आपण पुस्तकी ज्ञान म्हणजे आपलं जे काही पुस्तकी ज्ञान आहे आणि जे काही आपलं ज्याला आपण म्हणू शकतो की प्रॅक्टिकल नॉलेज ज्याला म्हणू शकतो आपण, किंवा जे काही आपण डे टू डे लाईफमधलं नॉलेज आपण जे काही घेतो याच्यामध्ये जोपर्यंत आपण बॅलन्स ठेवत नाही आहे, मीन्स यू शुड बॅलन्स थिअरॉटिकल नॉलेज ॲज वेल ॲज प्रॅक्टिकल नॉलेज, देन अँड देन ओनली यू कॅन सक्सीड इन दिस वर्ल्ड ऑफ कॉम्पिटिशन. म्हणजे लक्षात घ्या, पुस्तकी ज्ञान म्हणजे सर्वस्व नाहीये आणि पुस्तकी ज्ञान नसेल तरी पण काहीच नाहीये. म्हणजे पुस्तकी ज्ञान तर असावंच, पण त्यासोबत आपल्याला प्रॅक्टिकल नॉलेज आणि पुस्तकी ज्ञान यांची सांगड घालता यायला पाहिजे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, अशा प्रकारची इन्स्पिरेशन देणारी माणसं आपल्या जवळपास असली, आपल्या आजूबाजूनी अशी माणसं जर आपण ठेवली, आपल्या मेंदूच्या कप्प्यामध्ये कुठंतरी या माणसांना जपून ठेवायचं आहे. लक्षात घ्या की जेणेकरून आपण ज्यावेळी आपल्या जीवनामध्ये अशा काही स्ट्रेसफुल सिच्युएशन्स येतात, काही स्ट्रेसफुल सिच्युएशन्स या परिस्थितीमुळे येतात. पहा की समजा हे ते कोरोना व्हायरस आहे, ही स्ट्रेसफुल सिच्युएशन जी आलेली आहे ती आपण निर्माण केलेली आहे ॲज अ सिंगल पर्सन असं नाही. परंतु अशा स्ट्रेसफुल सिच्युएशन्समध्ये ज्यावेळी आपण अशा माणसांना आपल्या जवळपास ठेवूयात, आपल्या मेंदूच्या कप्प्यामध्ये कुठेतरी यांचं जतन करूयात, त्यावेळी आपल्याला म्हणजे कमीत कमी आपण एखादी खूप मोठी गोष्ट नाही केली तरी सुद्धा आपली पावलं जी आहेत ती
योग्य मार्गावर चालण्यासाठी अशा माणसांची निश्चितच मदत होते, हे इथं लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे या ठिकाणी मला असं म्हणायचं आहे की जेव्हा जेव्हा तुम्ही अशा प्रकारचं काही माहिती वाचाल नवीन, त्यावेळी ही माहिती निश्चितपणे आपल्या मेंदूमध्ये कुठंतरी जतन करून ठेवा की अयोग्य मार्गापासून आपल्याला कमीत कमी अशा प्रकारची माणसं अयोग्य मार्गावरती जाण्यापासून म्हणजे तो मार्ग आपल्याला टाळता येऊ शकतो, अशा प्रकारचं इन्स्पिरेशन आपल्याजवळ असेल तर. ओके. आणि आता आपण आपल्या टॉपिककडे वळूयात. आता हा जो टॉपिक आहे, हा टॉपिक इथे जर पाहिलात आपण तर एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन हा टॉपिक आहे आणि अतिशय सिंपल असा टॉपिक आहे. तर इथे काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत आपल्याला आणि हे क्वेश्चन्स कशा टाईपचे क्वेश्चन्स आहेत हे लक्षात घ्या की विच फॅक्टर्स आर अफेक्टिंग द एन्व्हायरमेंट. सो हिअर यू कॅन रेफर टू ॲज द नॅचरल फॅक्टर्स अँड द आर्टिफिशियल फॅक्टर्स बोथ आर अफेक्टिंग द एन्व्हायरमेंट. म्हणजे नॅचरल फॅक्टर्स सुद्धा अफेक्ट करतात आणि आर्टिफिशियल फॅक्टर्स सुद्धा अफेक्ट करतात. मग नॅचरल फॅक्टर्समध्ये मी एक जस्ट आय एम गोइंग टू गिव्ह सिंगल एक्झाम्पल ऑफ व्हॉल्कॅनिक इरप्शन. म्हणजे ज्यावेळेस ज्वालामुखीचा उद्रेक होतो त्यावेळेस अनेक प्रकारचे गॅसेस, डस्ट पार्टिकल्स these are thrown into the atmosphere and thus they are polluting the air. And you can take another examples, another type of factors which are the man-made factors. These are the factors which are affecting the environment to a large extent. And you can see here that mining, urbanization, then factories, these are the factors which are affecting the environment. The pollution from all these mining, urbanization and different human activities, it is polluting our environment in some way or the other. Maybe water pollution, air pollution, sound pollution and many different types of pollution which we will be discussing later on. And here a question is asked that what will happen if the consumers in environment goes on increasing gradually. So if the number of consumers grows on increasing gradually, then there will be a scarcity of food supply for at each energy level. If we consider the first tropic level, second tropic level, in this manner the scarcity or there will be a decrease in the food supply and therefore many of the consumers they will have to face starvation. म्हणजे उपासमार, स्टार्वेशन म्हणजे काय, उपासमार या ठिकाणी होऊ शकते. अँड दिस विल बी अ थ्रेट फॉर द सर्वायवल ऑफ द एक्झिस्टन्स ऑफ द स्पीसीज. म्हणजे एका पद्धतीने त्याला एक भीती किंवा एक डेंजर त्या ठिकाणी धोका निर्माण होईल सर्वायवलसाठी, हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पुढचं जर आपण पाहिलं, व्हॉट विल बी द इफेक्ट ऑफ इंडस्ट्रीज एस्टॅब्लिश्ड ऑन रिव्हर बँक ऑन द रिव्हर इकोसिस्टीम. तर इथे लक्षात घ्या की जर रिव्हर इकोसिस्टीम जर अशा पद्धतीची इंडस्ट्री जर हे केली असेल आणि त्या इंडस्ट्रीजमध्ये कुठल्याही प्रकारचे लॉज आणि रेग्युलेशन्स जर फॉलो केले नाहीत आणि पोल्युशनचे जे रूल्स आहेत त्या नॉर्म्सनुसार किंवा त्या निकषानुसार ही जर इंडस्ट्री नसेल तर इट विल ऑब्वियसली पोल्यूट द रिव्हर इकोसिस्टीम. इट विल बी अ थ्रेट टू द डिफरंट टाइप्स ऑफ ऑर्गॅनिझम्स, डिफरंट टाइप्स ऑफ ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम्स विच आर एक्झिस्टिंग इन द रिव्हर इकोसिस्टीम. आणि अशा पद्धतीने अनेक प्रकारे त्या ठिकाणी वॉटर पोल्युशन होऊ शकतं. त्या ठिकाणी असणारे जे हे असतील द पीपल हू आर लिव्हिंग इन दॅट एरिया दे विल ऑल्सो फेस द प्रॉब्लेम्स ऑफ potable water, that is drinking water, and in this manner the problems will not only be faced by the organisms, aquatic living organisms, but also the people in the nearby surroundings. म्हणजे त्या ठिकाणी जवळपासचे जे काही सराउंडिंग्स मधले त्या ठिकाणी असणारा जो जनसमुदाय आहे त्यांना सुद्धा या ठिकाणी प्रॉब्लेम्स निर्माण होऊ शकतात किंवा होतील. आणि इथे एक लक्षात घ्या, अर्थ इज सफिशियंट टू सॅटिस्फाय एव्हरीवन्स नीड बट नॉट द ग्रीड, असं महात्मा गांधी यांचं हे स्टेटमेंट आहे. तर ग्रीड म्हणजे काय, हव्यास, आणि नीड म्हणजे गरज. मग आपल्याला पृथ्वीला आपण बऱ्याचदा मदर अर्थ किंवा प्लॅनेट अर्थला आपण हे म्हणतो, आपण पृथ्वी माता, धरणी माता अशा अर्थाने आपण त्याला संबोधतो. परंतु ही जी माता आहे ही आपल्या गरजेपुरतं देऊ शकते, आपल्याला आपला हव्यास पूर्ण करू शकत नाही, हे महात्मा गांधींना या ठिकाणी या कोटेशनमधून सांगायचं आहे, हे लक्षात घ्या. आणि नंतर मग इथे आपण पाहिलं तर काय लिहिलेलं आहे इथे की सम ऑफ द नॅचरल फॅक्टर्स ऑफ एन्व्हायरमेंट अँड सम आर्टिफिशियल पोल्युटेड फॅक्टर्स हार्म द एन्व्हायरमेंट and it creates an imbalance between various factors of the environment and ultimately affects the existence of biotic factors.
म्हणजे नॅचरल फॅक्टर्स आणि आर्टिफिशियल फॅक्टर्स हे शेवटी परिणाम कशावरती करतात? द एक्झिस्टन्स ऑफ बायोटिक फॅक्टर्स. म्हणजे महत्त्वाची गोष्ट आहे ही लक्षात घ्या की दे आर हार्मिंग द एक्झिस्टन्स ऑफ बायोटिक फॅक्टर्स. शेवटी ते आपल्यावरतीच येते, सजीव सृष्टीवरतीच येते. बायोटिक फॅक्टर्स मीन्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. म्हणजे शेवटी इम्बॅलन्स हे कुणाला जास्त अफेक्ट करणार आहे? बायोटिक फॅक्टर्सला अफेक्ट करणार आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही क्वेश्चन्स विचारत याचा अभ्यास करा. हा जो पार्ट आहे, ऑब्झर्व अँड फील द इन्फॉर्मेशन, दिस हॅज बीन कॅन्सल्ड. And if you want to study it, you can go through this part. You can list different types of natural factors and man-made factors over here. This is the discussion on page number 38, and now let's move on to page number 39. So many environmental problems have been arisen due to effect of various natural and artificial factors on the earth. तर अनेक प्रॉब्लेम्स आहेत. मग त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटल पोल्युशन प्रमाणेच क्लायमेटिक चेंज आहे, ग्लोबल वॉर्मिंग आहे. त्याचप्रमाणे आपण जर खूप जास्त दूरचा विचार केला तर जे काही स्पेसमध्ये जे काही डेब्रिज आहे, कचरा आहे स्पेसमधला, तोही याच्यामध्ये येऊ शकतो. म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, अनेक म्हणजे जे पोल्युशन झालेलं आहे हे इतक्या ब्रॉड ह्याच्यामध्ये झालेलं आहे, तर त्याची एक खूप भली मोठी लिस्ट तयार होईल. म्हणजे आता मी जे सांगितलं ते खूप कमी सांगितलेलं आहे. म्हणजे क्लायमेटिक चेंज, ग्लोबल वॉर्मिंग, त्याच्यानंतर स्पेसशी रिलेटेड जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी स्पेस डेब्रिसशी रिलेटेड जे काही हे आहे, मग त्याच्यामध्ये आपण जर इथे लक्षात घेतलं तर इथे आपल्याला डेफिनेशन दिलेली आहे. कॉन्टॅमिनेशन ऑफ एनी मटेरियल इज इट्स पोल्युशन. मग कॉन्टॅमिनेशन ऑफ एनी मटेरियल म्हणजे कुठल्याही प्रकारचं मटेरियल, वेदर इट इज एअर, वॉटर or soil, such a type of different types of pollutions they are taking place. And then what is environmental pollution? हा क्वेश्चन इथे घ्यायचा आहे. Unnecessary and unacceptable change in the surrounding environment due to natural events or human activities is called as environmental pollution. म्हणजे जे काही आपल्याला अननेसेसरी चेंजेस आहेत किंवा अनॲक्सेप्टेबल चेंजेस आहेत, म्हणजे अनावश्यक चेंजेस आणि जे आपण स्वीकारू शकत नाहीत. अनॲक्सेप्टेबल म्हणजे दोज विच वी कॅन नॉट ॲक्सेप्ट. सच चेंजेस आर कॉल्ड एज अनॲक्सेप्टेबल चेंजेस. And these changes are occurring due to natural events or human activities, and they are referred to as environmental pollution. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की बऱ्याच वेळा आपल्याला न्यूजपेपर रिडिंगचे एक हॅबिट असणं खूप महत्त्वाचं आहे. तर मागे तुम्ही जर क्रिकेटमध्ये बऱ्याच जणांना इंटरेस्ट असतो, तुम्ही जर पाहिलं असेल की दिल्लीमध्ये जे पोल्युशन होतं, त्या पोल्युशनमुळे ह्या दिल्लीमध्ये जे क्रिकेट खेळण्यासाठी आलेले जे परदेशी जे हे होते, क्रिकेटर्स होते, त्यांना या ठिकाणी उलट्यांचा वगैरे त्रास झाला. इतकं भयानक पोल्युशन त्या ठिकाणी होतं, हे या ठिकाणी लक्षात घ्या. आणि आता जो कोरोना व्हायरसचा पिरियड होता त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल, तुम्ही न्यूजपेपरमध्ये वाचलं असेल, तर जो हिमालय जो पर्वत आहे, तो हिमालय पर्वत जवळजवळ उत्तर प्रदेशमधनं त्याचं म्हणजे तो विजिबल झाला त्या ठिकाणी. म्हणजे इतक्या कमी प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पोल्युशनची लेवल जी आहे ती डिक्रीज झाली होती की हिमालय पर्वताचं दर्शन त्या ठिकाणी उत्तर प्रदेशमधून सुद्धा म्हणजे त्यामध्ये तिथे असणारे जे काही रहिवासी होते त्यांना सुद्धा त्याचं म्हणजे दर्शन झालं. म्हणजे त्या ठिकाणी लक्षात घ्या, निसर्ग हा जर पाहिला आपण तर हा खूप म्हणजे श्रेष्ठ आहे आणि या ठिकाणी आपण त्याचं जतन करणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर अशा काही घटना आपल्या आजूबाजूला घडतात, त्याचं पेपरमध्येही येतं, त्याचंही रीडिंग आपण साईड बाय साईड असणं हे महत्त्वाचं आहे. आता इथे या ज्या 2 घटना मी सांगितलेल्या आहेत, यू कॅन ऑल्सो relate this to many different information which you have read in your previously. म्हणजे प्रिव्हियस जे काही नॉलेज तुमचं असेल त्याच्याशी तुम्ही ते रिलेट करू शकता. ओके, नाव हिअर डायरेक्ट अँड इनडायरेक्ट चेंजेस इन फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल प्रॉपर्टीज ऑफ एअर, water and soil which will harm the humans as well as other living beings is also called as environmental pollution. So here you write down 2 different definitions of environmental pollution. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जी सिंपल वाटेल डेफिनेशन ती तुम्ही एक्झाममध्ये हे करू शकता. शॉर्ट नोट आली तर त्या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेनेशन इथे देता येईल. तर शॉर्ट नोट येऊ शकते तुम्हाला इथे, किंवा मग इथे इनडायरेक्ट क्वेश्चन सुद्धा येऊ शकतात. So various reasons like population explosion, fast industrialization and indiscriminate use of natural resources. इनडिस्क्रिमिनेट यूज ऑफ नॅचरल रिसोर्सेस म्हणजे काय की अविचारीपणे म्हणजे कुठल्याही म्हणजे हव्यास मनामध्ये ठेवून नॅचरल रिसोर्सेसचा वापर
करणं. म्हणजे फॉर एक्झाम्पल यूज ऑफ वॉटर इन युअर डे टू डे लाईफ. म्हणजे बऱ्याचदा होतं काय की आपल्याला पाणी आलं नाही की मग आपल्याला त्याचं महत्त्व कळतं, अरे आज पाणी आलं नाही, मग आपण तिथे पाण्याचं शॉर्टेज निर्माण झालं की मग बचत करायला सुरुवात करतो. तर तसं नाही आहे. तर इनडिस्क्रिमिनेट यूज म्हणजे काय, कुठल्याही पद्धतीने ते वापरायचे आहे म्हणून कसंही वापरायचे. तर ही गोष्ट कुठंतरी थांबली पाहिजे आणि आपल्या गरजेपुरता यूज हा नॅचरल रिसोर्सेसचा होणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर डिफॉरेस्टेशन. डिफॉरेस्टेशन म्हणजे फॉरेस्ट्स जे आहे ते कट करणं आणि अफॉरेस्टेशन म्हणजे फॉरेस्ट्स निर्माण करणं. जे जडाव मोलाई पयांग यांनी केलं ते अफॉरेस्टेशन आणि जे सामान्य जनता करते ते डिफॉरेस्टेशन. ओके. तर अफॉरेस्टेशन अँड डिफॉरेस्टेशन दीज आर द ऑपोजिट वर्ड्स अँड अनप्लॅन्ड अर्बनायझेशन आर रिस्पॉन्सिबल फॉर द एन्व्हायरमेंटल पोल्युशन. अनप्लॅन्ड अर्बनायझेशन म्हणजे ज्यावेळेस टाउन्स डेव्हलप होतात, ज्यावेळेस सिटीज डेव्हलप होतात, त्यावेळी तिथं जर अनप्लॅन्ड सगळ्या गोष्टी असतील तर त्या ठिकाणी अशा प्रकारे अर्बनायझेशन जर होत असेल तर इट इज रिस्पॉन्सिबल फॉर एन्व्हायरमेंटल पोल्युशन. आणि मग इथे व्हॉट आर द टाइप्स ऑफ पोल्युशन्स अँड व्हॉट डू यू मीन बाय आर्टिफिशियल अँड नॅचरल पोल्युशन, असे इथं एक्झाम्पल्स इथे आपल्याला क्वेश्चन्स विचारलेले आहेत. आणि हे क्वेश्चन जे आहेत त्याची उत्तरं इथंच डिस्कस झालेली आहे, त्यामुळे आपण इथे लगेच वाचून घेऊन ते डिस्कस करूया. सो पोल्युशन इज अ ब्रॉड कन्सेप्ट and various different types of pollutions like that of air, water, sound, soil, thermal, light and light pollution they are occurring around us. म्हणजे इथे एअर पोल्युशन आपल्याला वी आर वेल फॅमिलियर विथ द एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, साऊंड पोल्युशन, सॉइल पोल्युशन. आता थोडंसं थर्मल आणि लाईट पोल्युशन बघूयात. हे सॉइल पोल्युशनमध्ये फर्टिलायझर्सचा एक्सटेन्सिव्ह यूज वगैरे हे भूगोलामध्ये पण झालं असेल आपलं, क्षारपड शेत जमिनी वगैरे तयार होतात. साऊंड पोल्युशन तर आपल्याला माहितीच आहे, मोठे मोठे समारंभ ज्यावेळेस होतात त्यावेळी कशा प्रकारे आपल्याला त्या पोल्युशनचा त्रास होतो. काही जण कानावर हात ठेवून बसतात बघा, असे कानावर हात ठेवतात आणि बसतात तिथे एवढ्या मोठ्या मॉबमध्ये. आता तर मॉबमध्ये बसायचं प्रश्नच येत नाही कारण कोरोना व्हायरस आहे. तर हे साऊंड पोल्युशन म्हणजे सण उत्सव वगैरे त्या काळामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये साऊंड पोल्युशन घडून येतं, हे या ठिकाणी लक्षात घ्या. आणि कोरोना व्हायरसच्या काळामध्ये पण आपण काही ह्युमन बिंग म्हणून काही कमी साऊंड पोल्युशन केलं असं नाही. कुठे ते मोदी सरकार यांनी टाळ्या वाजवण्यासाठी सांगितलं होतं, तर आपण काय काय कुठाने केले हे आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा आपण याच्या माध्यमातून सुद्धा पाहिलेलं आहे. पहा की न्यूजपेपरच्या किंवा टी व्ही चॅनलवरती जे काही न्यूज दाखवले त्यामुळे अक्षरशः लोकांनी म्हणजे बँडच्या बँड निर्माण झाले आणि ते रस्त्यावरती उतरले. म्हणजे इथे लक्षात घ्यायचं कुठेतरी आपलं इंट्रोस्पेक्शन करण्याची गरज आहे. मानव म्हणून आपण इंटेलिजंट आहोत का, कधी कधी मलाही प्रश्न पडतो. मानव म्हणून वेदर वी आर इंटेलिजंट और वी आर जस्ट नॉट युझिंग आवर ब्रेन ॲट ऑल. म्हणजे इंटेलिजंट असून सुद्धा काही काही ठिकाणी आपण ब्रेन वापरतच नाही की काय, असा प्रश्न निर्माण होण्याची अवस्था आहे. ओके. तर जाऊ द्यात आता ते, हा खूप मोठा इश्यू आहे पर्यावरणाचा. आणि थर्मल जे आहे, हा जो थर्मल आहे, थर्मल पोल्युशन हा इथे महत्त्वाचा आहे आणि थोडंसं तुम्हाला समजण्यासाठी डिफिकल्टी निर्माण होऊ शकते, ते आपण डिस्कस करूया. तर थर्मल पोल्युशन म्हणजे काय, तर बऱ्याचदा काय होतं, इंडस्ट्रीज जे आहेत त्यांना पाण्याची गरज असते. ॲग्रिकल्चरला जसं पाण्याची गरज असते तसं इंडस्ट्रीजला पण असते. आणि पाणी जे आहे ते बऱ्याचशा इंडस्ट्रीजमध्ये म्हणजे एक कूलंट म्हणजे काय, काही पदार्थ थंड करण्यासाठी वगैरे त्याचा यूज केला जातो. आणि मग अशा वेळी गरम पाणी जे आहे ते थंड पाणी यूज केलं जातं निसर्गामधलं आणि निसर्गामध्ये गरम पाणी पाठवलं जातं. मग लक्षात घ्या, जर थोडंसं जर टेम्परेचर वाढलं वातावरणाचं, ॲटमॉस्फिअरचं, हवेचं, तरी आपल्याला लगेच आपल्यामध्ये चेंजेस जाणवतात. मग हे जे प्राणी आहेत, जे त्या ॲक्वॅटिक इकोसिस्टीमचा एक पार्ट आहे, तिथे जर आपण अशा प्रकारे पाण्याचं टेम्परेचर वाढवलं काहीतरी म्हणजे ह्युमन इंटरफिअरन्समुळं, म्हणजे मानवी त्या ठिकाणी जे काही आपण इंटरफिअरन्स म्हणूयात, ह्युमन इंटरफिअरन्समुळं तिथे जर आपण हे टेम्परेचर वाढवलं तर निश्चितपणे त्या ॲक्वॅटिक इकोसिस्टीमवरती तिथे असणाऱ्या जे काही फिशेस आहेत, जे काही तिथे असणारे ॲक्वॅटिक ॲनिमल्स आहेत, प्लांट्स आहेत, सर्वांवरतीच इफेक्ट होणार आहे. सो दिस इज थर्मल पोल्युशन, हे या ठिकाणी आपण लक्षात घेऊयात. आणि दुसरं जे आहे ते लाईट पोल्युशन. तर लाईट पोल्युशन जे आहे हे थोडंसं तुम्हाला लक्षात घ्या की एक्सटेन्सिव्ह लाईट म्हणजे सिटीजमध्ये वगैरे जर आपण पाहिलं तर खूप जास्त प्रमाणामध्ये लाईट्सचा यूज केला जातो. सो दिस इज ऑल्सो नॉट प्रॉपर दॅट लाईट इज यूज्ड बियॉन्ड
अ सर्टन लिमिट. तर बऱ्याचदा काही ॲनिमल्स जे असतात ते नॉक्टर्नल ॲनिमल्स असतात पहा. म्हणजे नॉक्टर्नल ॲनिमल्स म्हणजे कोणते ॲनिमल्स की जे ज्याला आपण रात्री बाहेर पडतात, जास्त ॲक्टिव्ह राहतात. म्हणजे त्याच्यामध्ये आपण रॅट्स, माईस, कॉक्रोचेस, लिझार्ड्स हे आपण एक्झाम्पल्स घेऊ शकतो. म्हणजे ते रात्रीच्या वेळी जास्त ॲक्टिव्ह असतात आणि अशा प्रकारचे ॲनिमल्सला आपण नॉक्टर्नल ॲनिमल्स म्हणतो. मग लाईट पोल्युशन जे आहे इट इज अफेक्टिंग द नॉक्टर्नल ॲनिमल्स. म्हणजे लक्षात घ्या, लाईट पोल्युशन जे आहे ते नॉक्टर्नल ॲनिमल्सला त्या ठिकाणी अफेक्ट करतं. त्यांची जी लाईव्हलीहूड आहे, त्यांचं जे लाईफ आहे त्या ठिकाणी इट इज अफेक्टेड बाय दी लाईट पोल्युशन. अँड आय हॅव जस्ट पुट ओव्हर हिअर अ लिंक इन द ट्रान्स्क्रिप्शन बॉक्स इन विच लाईट पोल्युशन हाऊ इट इज अफेक्टिंग द टर्टल्सला कसं त्या ठिकाणी अफेक्ट करतं ते. आणि नॅशनल जिओग्राफिक चॅनलची ही लिंक आहे, ती अवश्य तुम्ही पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. त्याच्यानंतर इथे जे आहे ते एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन हॅज बिकम द नीड ऑफ दी आर. म्हणजे एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन जे आहे हे काळाची गरज आहे, ही या क्षणाची गरज आहे, या ठिकाणी लक्षात घ्या. आणि अशा पद्धतीने तुम्ही इथे याचा अभ्यास करा, थोडंसं रीडिंगला महत्त्व द्या. आणि त्याच्यानंतर पुढचा जो पार्ट आहे तो पुढचा पार्ट म्हणजे इथे जर आपण पाहिलात हा पार्ट, तर हा कॅन्सल झालेला पार्ट आहे, इथे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे इथला हा जो पार्ट आहे पीक इन टू द हिस्ट्री, हा पार्ट कॅन्सल झालेला पार्ट आहे. त्याचप्रमाणे हाही पार्ट जो आहे इथे हा पण कॅन्सल झालेला पार्ट आहे. हा चार्ट तुम्हाला जर कंप्लीट करायचा असेल तर तुम्ही तुमच्या लेवलवरती तो कंप्लीट करा. अतिशय सिम्पल आहे. आणि हा जर कन्सेप्ट बेस्ड असता आणि या ठिकाणी जर पुढे त्या ठिकाणी हे झालं असतं, काय म्हणू शकतो आपण, ह्याच्यावरती आधारित काही कन्सेप्ट्स असते तर आपण तो पार्ट निश्चितपणे घेतला असता. तर इट इज जस्ट अ पार्ट ऑफ जनरल नॉलेज, तो तुम्ही कंप्लीट करायचा आहे. आणि पेज नंबर 39 वरती त्याचप्रमाणे एक पार्ट आहे पहा, तिथे एक टेबल आहे कंप्लीट दी चार्ट. तो टेबलसुद्धा तिथे तुम्ही क्रॉस करून ठेवा. कंप्लीट दी चार्ट आहे एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन आणि सॉईल पोल्युशनशी रिलेटेड. तर तो सिलेबसमध्ये नाही आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे सिलेबसमध्ये नाही आहे म्हणजे त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जाणार नाही. आणि नंतर मग रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन जे आहे पेज नंबर 40वरचा हा पार्ट आहे. त्याच्या आधी रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन आहे, हा सुद्धा पार्ट आपल्याला विचारला जाणार नाही, त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा क्वेश्चन असणार नाही, हे पण इथे लक्षात घ्या. परंतु रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन जस्ट इट इज व्हेरी हार्मफुल पोल्युशन. म्हणजे तो वाचायला हरकत नाही. आणि काही डिफिकल्टीज असली तर मला म्हणजे ज्यांना इंटरेस्ट आहे एक्स्ट्रा नॉलेज मिळवण्यासाठी त्यांनी तो वाचा. आणि त्या पद्धतीने तुम्ही मला काही डिफिकल्टीज असतील यू कॅन अप्रोच टुवर्ड्स मी. ओके. तर कॅन्सल झालेला पार्ट आणि न कॅन्सल झालेला पार्ट याच्याकडे थोडंसं केअरफुली लक्ष द्या थोडंसं. नाहीतर नेमकं कॅन्सल झालेला पार्ट आणि कुठला आणि जो न कॅन्सल झालेला पार्ट कुठला आहे ह्याच्यामध्येच गोंधळ व्हायचा, तसं काही करू नका. आणि महत्त्वाची गोष्ट इथे अशी आहे की इथे एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन हा जो टॉपिक आहे, नीड फॉर एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन, तर एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशनची गरज का आहे हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आणि इथे वाय पोल्युशन कंट्रोल इज इम्पॉर्टंट. सर पोल्युशन जर वाढत गेलं, जर म्हणजे पोल्युशन आता समजा पोल्युशनची जी डेफिनेशन दिलेली आहे, तर फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल चेंजेस इन द एन्व्हायरमेंट विच आर अफेक्टिंग द एन्व्हायरमेंट इट इज कॉल्ड ॲज पोल्युशन. म्हणजे फिजिकल म्हणजे काय की त्या ठिकाणी टेम्परेचर वगैरे हे जे फिजिकल चेंजेस आहेत, टेम्परेचर वाढणं, टेम्परेचर खूप जास्त प्रमाणामध्ये कमी होणं, किंवा एखादं नको असताना डस्ट पार्टिकल्सचं जास्त पोल्युशन झालेलं आहे, दीज आर द फिजिकल चेंजेस. त्याच्यानंतर केमिकल चेंजेस म्हणजे काय, त्या ठिकाणी ॲसिड रेन्स वगैरे हे आपण केमिकल चेंजेसमध्ये घेऊ शकतो. आणि बायोलॉजिकल चेंजेस म्हणजे काय, हे आताचं कोरोना व्हायरसचं हे बायोलॉजिकल चेंजेसच एक्झाम्पल आहे. म्हणजे नको असणारे व्हायरसेस, नको असणारे बॅक्टेरिया पाण्यामध्ये, हवेमध्ये किंवा कुठल्याही इतर माध्यमांमधनं आपल्यापर्यंत जर ते आपल्याला इफेक्ट करत असतील तर त्याला आपण फिजिकल, केमिकल आणि बायोलॉजिकल अशा टाईप्स ऑफ पोल्युशन असं आपण म्हणू शकतो. म्हणजे लक्षात घ्या, फिजिकल पोल्युशन असेल इट इज ऑल्सो अफेक्टिंग द लाईफ ऑन दी अर्थ. त्याच्यानंतर बायोलॉजिकल जर असेल तर कसा इम्पॅक्ट होतो ते आपण आता सध्या अनुभवतो आहोत. आणि केमिकल पोल्युशन म्हणजे ज्या ठिकाणी जे सिटीजमध्ये वगैरे राहणारे जे हे असतील, किंवा जर आपण जर अशा सिटीजमध्ये, पोल्युटेड सिटीजमध्ये गेलो, म्हणजे जसं ते आता दिल्लीमध्ये जे क्रिकेटर्सला जे ओमिटिंग वगैरे झालं त्या ठिकाणी, तर इट इज अ एक्झाम्पल ऑफ केमिकल कंट्रोल, केमिकल पोल्युशन, नॉट केमिकल कंट्रोल. इट इज अ एक्झाम्पल ऑफ केमिकल पोल्युशन अँड दिस केमिकल पोल्युशन इज रिलेटेड टू द एअर पोल्युशन. म्हणजे अशा पद्धतीने
पद्धतीने ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या लक्षात घ्या. पोल्युशन कंट्रोल का नेसेसरी आहे, मग आपण हा कंट्रोल करणं महत्त्वाचं आहे. वेदर इट इज एनी टाईप ऑफ पोल्युशन, वेदर इट इज फिजिकल पोल्युशन, वेदर इट इज केमिकल पोल्युशन और बायोलॉजिकल पोल्युशन. म्हणजे त्या ठिकाणी एन्व्हायरमेंटची डेफिनेशन, एन्व्हायरमेंटल पोल्युशनची डेफिनेशन देताना त्या पद्धतीने ती दिलेली आहे, ती लक्षात घ्या. म्हणजे इट इज इसेन्शियल बिकॉज इट इज अफेक्टिंग ईच अँड एव्हरी लाईफ फॉर्म ऑन दी अर्थ. आणि या ठिकाणी थोडासा विचार करून याचं उत्तर थोडंसं मी गाईडलाईन दिलेलं आहे, तुम्हीही स्वतःच्या मनाने थोडंसं उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा. नंतर इथे लक्षात घ्या नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन. मग नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशनमध्ये थोडंसं आपण वाचूयात, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जनरल पब्लिक इज नॉट अवेअर ऑफ द रूल्स ऑफ एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन. देर शुड बी अ लार्ज स्केल पार्टिसिपेशन ऑफ द पीपल इन एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन. म्हणजे इथं जनसमुदायाचा सहभाग, म्हणजे लोकांचा सहभाग आणि या ठिकाणी एक प्रकारचं जन आंदोलन ज्याला म्हणतो आपण, त्या ठिकाणी एक पब्लिक कॅम्पेन तिथं व्हायला पाहिजे. आणि अशा प्रकारच्या आंदोलनामधनं हे एन्व्हायरमेंटचं कॉन्झर्वेशन व्हायला पाहिजे. ठीक आहे, आपण नंतर याचं डिस्कशन डिटेल्समध्ये करूयात. अँड प्रॉब्लेम्स रिलेटेड टू एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन अँड कॉन्झर्वेशन बिकम इफेक्टिव्ह शुड बिकम अ इफेक्टिव्ह पब्लिक मुवमेंट. म्हणजे परत तेच आहे की पब्लिक मुवमेंट त्या ठिकाणी व्हायला पाहिजे, एक जन आंदोलन हे व्हायला पाहिजे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. आणि फॉर दिस पर्पज व्हॅल्यूज लाईक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, अफेक्शन टुवर्ड्स एन्व्हायरमेंट. म्हणजे आपल्याला एक प्रकारे या पर्यावरणाशी असणारं जे नातं आपलं एक त्याच्याशी आपलं असणारं नातं हे दृढ व्हायला पाहिजे. या ठिकाणी त्याच्याशी असणारं आपल्याला एक आस्था असली पाहिजे. अफेक्शन म्हणजे एक आस्था असली पाहिजे आपल्याला. ॲक्च्युली आस्था म्हणजे एक प्रकारे त्याबद्दल असणारं जे प्रेम आहे पर्यावरणाबद्दल, आपण पर्यावरण प्रेमी वगैरे म्हणतो आपण तसं किंवा सर्पमित्र असे शब्द वापरतो, तर त्याच्याबद्दल आपल्याला एक आदर असला पाहिजे, एक प्रेम असलं पाहिजे, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असलं पाहिजे, त्याच्याविषयीचं आपल्याला ज्ञान असलं पाहिजे. म्हणजे कुठल्या प्रकारचं पोल्युशन आहे किंवा काय, म्हणजे आपण त्यासाठी अवांतर वाचन वगैरे हेही त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आणि हे कधीपासून असलं पाहिजे, चाइल्डहुडपासून. जर तुम्ही जडाव मुलाय पयांग यांचं जर एक्झाम्पल बघितलं तर वयाच्या 16व्या वर्षापासून त्यांनी हे वनस्पती, बांबू वनस्पती जी आहे, बॅम्बू वनस्पती, त्याची जी काही हे आहे म्हणजे लागवड जी आहे ती त्या ठिकाणी कधीपासून सुरू केली आहे, वयाच्या 16व्या वर्षापासून. म्हणजे या वयामध्ये चाइल्डहुडमध्ये जे काही आपल्यामध्ये व्हॅल्यूज ज्या काही जोपासल्या जातात त्या आयुष्यभर राहतात, हे लक्षात घ्या. म्हणून या ठिकाणी चाइल्डहुडपासून हे व्हायला पाहिजे. म्हणजे लहान वयातील मुलांपासून हे ते म्हणजे मोटिवेट व्हायला पाहिजे त्या सगळ्या गोष्टींसाठी. अँड अवेअरनेस शुड बी इन्क्रीज थ्रू एज्युकेशन. म्हणजे शिक्षणातनं पण हे अवेअरनेस वाढलं पाहिजे. अँड डेव्हलप्ड, अंडर डेव्हलप्ड आणि डेव्हलपिंग कंट्रीज, म्हणजे सगळ्याच प्रकारच्या कंट्रीज, म्हणजे आपल्याला म्हणतो ना आपण विकसित राष्ट्र, विकसनशील राष्ट्र आणि म्हणजे डेव्हलपिंग अँड अंडर डेव्हलप कंट्रीज. डेव्हलप म्हणजे विकसित, डेव्हलपिंग म्हणजे विकसनशील आणि अंडर डेव्हलप म्हणजे जे अविकसित राष्ट्र आहेत. अशा प्रकारे सगळीकडेच हे व्हायला पाहिजे, या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आणि दे हॅव डिफाईन्ड द फ्युचर प्लॅन्स अबाउट एन्व्हायरमेंट. आणि हे सगळेच प्रयत्न करत आहेत आणि त्यांनी प्लॅन्स केलेले आहेत एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शनसाठी आणि काही लॉजसुद्धा केलेले आहेत. हे आपण या ठिकाणी लक्षात घेऊयात. म्हणजे ही जी एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनची जी गरज आहे किंवा एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशनची गरज आहे, ती गरज प्रत्येकच राष्ट्राला आहे, वेदर इट इज डेव्हलपिंग कंट्रीज, डेव्हलप्ड कंट्री और अंडर डेव्हलप्ड कंट्री. आणि मग इथे तुम्हाला हे जे पेज नंबर 43 आहे याच्यामध्ये तुम्हाला व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्स, इंटरनॅशनल एन्व्हायरमेंटल ऑर्गनायझेशन्स दिलेले आहेत. तर हे नुसतं माहिती असू द्यात आणि हे मी 1-2 मिनिटांमध्ये का डिस्कस करते हे लक्षात घ्या. कारण मला तुम्हाला हे दाखवून द्यायचं आहे की तुम्ही हाऊ मच नॉलेज यू आर कीपिंग अबाउट युअर सराउंडिंग्स. म्हणजे तुमच्या आजूबाजूचं जे काही घटनाक्रम आहे, ज्या काही घडणाऱ्या घटना आहेत, याचं तुम्ही किती नॉलेज ठेवताय. यासाठी मी जस्ट एक कसं म्हणतोय आपण तिथे की तुम्हाला कुठंतरी इन्स्पायर करण्यासाठी की तुम्ही हे बाहेरचं जगसुद्धा बघायला शिका, हे मला तुम्हाला इथे सांगायचं आहे. म्हणजे इथे लक्षात घ्या की व्हॉलंटरीली कमिंग टुगेदर टू परफॉर्म अ नोबेल वर्क. म्हणजे एखादं महत्त्वाचं कार्य असेल, एखादं म्हणजे खूप मौल्यवान कार्य असेल, ते कार्य करण्यासाठी ऐच्छिकपणे काही संस्था काम करत आहेत. मग बारामतीमध्ये कोणती संस्था आहे पहा बरं, माहिती आहे तुम्हाला हे, पण तुम्ही कधी विचारच करत नाही, आपण डोळसपणे कधी आजूबाजूला पाहत नाही. एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया ही जी संस्था आहे, सुनेत्रा वहिनींच्या माध्यमातून वगैरे ही जी कामं चालू असतात, ही आपल्याला माहिती आहेत, पण आपण कधी हा विचार करत नाही की हे आपल्या सिलेबसशी कुठेतरी लेट होईल किंवा हे आपल्याला
या माहिती असलं पाहिजे. ओके. आणि स्टेट लेवलवरती, नॅशनल लेवलवरती आणि इंटरनॅशनल लेवलवरती अनेक प्रकारच्या संस्था या ठिकाणी काम करतात. तर तुम्ही हे पण आता ऐकण्यात असेल किंवा नाही मला माहिती नाही, हाऊ मच नॉलेज यू हॅव अबाउट दिस थिंग्स. तर जे सयाजी शिंदे जे ॲक्टर आहेत पहा, त्यांनी जे बीड मधले आहेत ते, आणि त्या ठिकाणी त्यांनी बीड जिल्ह्यामध्ये जे वृक्षारोपणचं जे काम हाती घेतलेलं आहे, एक सोशल वर्क हाती घेतलेलं आहे. त्यांच्या मुलीची मागे प्रतिक्रिया आली होती की आय एम जस्ट प्राऊड ऑफ माय फादर. म्हणजे सयाजी शिंदे हे जे ॲक्टर आहेत त्यांनी जे काही कार्य हाती घेतलेलं आहे त्याबद्दल त्यांच्या मुलीची एक प्रतिक्रिया न्यूजपेपरमध्ये वगैरे आपण वाचली असेल. आणि मला असं वाटत नाही की माझ्या विद्यार्थ्यांनी वाचू नये. कुठल्या आई वडिलांना वाटतं की आपल्या विद्यार्थ्यांनी वाचू नये? वाचावं, ते विचार करावं, ते आपल्या अभ्यासाशी रिलेट करावं. ईच अँड एव्हरीथिंग यू शुड ट्राय टू अंडरस्टँड, नॉट ओनली फ्रॉम युअर टेक्स्ट बुक्स बट ऑल्सो फ्रॉम युअर सराउंडिंग्स ऑल्सो. तर एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया असेल, किंवा अजून एक मला सहज आठवलं की आमिर खान यांचे पिक्चर किती जणांना माहिती आहेत विचारलं की सगळेजण हात वर करतील. ओके. परंतु आमिर खान यांचं पाणी फाउंडेशनद्वारे जे काही काम त्यांनी केलेलं आहे, हे जे काही त्यांनी सोशल कॉजसाठी त्यांनी डिवोशन दिलेलं आहे तेही आपल्याला माहिती आहे. आणि अनेक गावाच्या गावं हे म्हणजे सेलिब्रिटी लोकांचं एक अट्रॅक्शन असतं समाजामध्ये पहा. आणि समाजाने अनेक प्रकारे सरपंच, उपसरपंच किंवा पूर्ण गावाच्या गावं म्हणजे जे काही ग्राम पातळीवरती जे काही ऑर्गनायझेशन असतं ह्या सगळ्यांनाच मोटिवेट करणारं हे पाणी फाउंडेशनचं कार्य होतं. आणि हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने अनेक ठिकाणी ह्या पाणी फाउंडेशनद्वारे श्रमदानामार्फत वगैरे ह्या पाण्याच्या जतनासाठी किंवा वॉटर कॉन्झर्वेशनसाठी काम केलं गेलं, हे या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे नुसतं पुस्तक हे महत्त्वाचं आहे का? विचारा ना स्वतःला की ज्यावेळेस मी एखादी गोष्ट पुस्तकामधली अभ्यासतोय आणि जर मला प्रॅक्टिकल नॉलेज जर झिरो असेल तर त्याचा काही उपयोग आहे का? तर नाही. आणि म्हणून नेहमी आसपासचं जग डोळसपणे पहा, त्या जगाकडे डोळसपणे पाहायला शिका आणि आपल्या शिक्षणाचा आणि प्रॅक्टिकल नॉलेजची सांगड घालण्याचा प्रयत्न करा. हे माझं वारंवार इथे सांगणं असेल, हे या ठिकाणी लक्षात घ्या. आणि अजून एक महत्त्वाचा पार्ट जो इथे मला सांगायचा आहे लास्टली, आणि वी विल बी कन्क्लुडिंग दिस. आपण इथे थांबूयात. आता तुम्ही रिलेट करायचं म्हटल्यावर तुमचं नॉलेज किती आहे त्याच्यावरती तुम्ही बऱ्याचशा गोष्टी रिलेट करू शकता. तर इथे काही इथे ॲक्ट्स दिलेले आहेत. ॲक्ट्स म्हणजे कायदे. तर इथे जे काही कायदे दिलेले आहेत हे याच्याशी रिलेटेड आहेत पहा. आणि मग हे एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन ॲक्ट 1986, त्याच्यानंतर फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ॲक्ट 1980, अशा पद्धतीने हे ॲक्ट्स आहेत. इन केस जर तुम्ही स्पर्धा परीक्षेसाठी गेलात पुढे मागे, फॉरेस्ट ऑफिसर व्हायचं असेल तुम्हाला, तर BSc फॉरेस्ट्री नावाचा कोर्स असतो पहा. आणि तो कोर्स करणारे जे काही आणि MPSC पास होणारे ते फॉरेस्ट ऑफिसर होतात. मग अशा पद्धतीने इथे तुम्हाला लॉज, इथे त्याचं इंट्रोडक्शन दिलेलं आहे. तर अतिशय सिंपल असे लॉज आहेत. जस्ट आपण वी विल गो थ्रू दिस लॉज. आणि हे लेट्स डिस्कस इंटरनेट माय फ्रेंड, हे मार्किंग करून घ्या बरं. आणि हे जे आहे की परमिशन लागते सेंट्रल गव्हर्नमेंटची मायनिंगसाठी, म्हणजे खाण उद्योगासाठी परमिशन लागते. कुणीही कुठेही जाऊन जर मायनिंग सुरू केलं तर त्याच्यासाठी शिक्षा आहे. किती दिवसाची शिक्षा आहे? 15 डेजची शिक्षा आहे. ओके. त्याच्यानंतर इथे एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन ॲक्ट 1986, त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की फॅक्टरीजमधलं पोल्युशन जे आहे त्याच्याशी रिलेटेड आहे हे. आणि याच्यासाठी एक कमिटी सुद्धा आहे, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल अशी नावाची ती कमिटी आहे. आणि 1 लाखापर्यंत दंड, त्याचप्रमाणे 5 वर्षाचं तुरुंगवास असं इथे आहे. हे लक्षात घ्या. सहज वाचा जाता एवढंच मला सांगायचं आहे. आणि कुठल्याही प्रकारचे प्रश्न तुमच्या मनामध्ये राहणार नाहीतच. हा टॉपिक खूप सिम्पल आहे. मला 100% गॅरंटी आहे की तुम्हाला कुठलेही प्रश्न येणार नाहीत. फक्त वोकॅबलरीचा थोडाफार प्रश्न येईल. यू कॅन रेफर टू डिक्शनरी त्या ठिकाणी यूज करा. आणि काही याला मराठी वर्ड्स जरी त्या ठिकाणी तुम्ही समजून घेण्यासाठी वापरले, पण पेपरमध्ये आपल्याला मराठी वर्ड्स लिहायचे नाहीत, हे पण लक्षात घ्या. आणि कुठल्याही प्रकारची डिफिकल्टी असेल तर ती डिस्कस करा. आणि मला एक सांगायचं इथे की तुम्ही आपापसामध्ये सुद्धा फोनच्या माध्यमातून वगैरे थोडंसं डिस्कस केलं हा टॉपिक तरी चालेल. आणि या ठिकाणी काही ॲक्टिव्हिटीज तुम्हाला करायच्या असतील आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करण्यासाठी, तसंही तुम्ही केलं तरी चालेल. तुम्हाला एखादी गोष्ट तुमचं नॉलेज शेअर करायचं असेल आमच्याशी, आपल्या सर्वांशी, तर यू आर ऑलवेज वेलकम्ड. आणि मग इथे आपण थांबूयात आणि पुढच्या पार्टमध्ये आपण एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशनशी रिलेटेड पुढचा पार्ट जो आहे तो डिस्कस करणार आहोत.